चालू आहे. आज आपण AFM हा सब्जेक्ट शिकणार आहोत. MBA थर्ड सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे, ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट. त्यामधील कॅपिटल स्ट्रक्चर आणि फर्म व्हॅल्यू हा सेकंड चॅप्टर आहे. आपण तो आज घेणार आहोत. कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे आपण एका बिझनेसमध्ये भांडवल कुठून आणलेलं आहोत. आपण भांडवल कुठून आणू शकतो? लोनने आणू शकतो किंवा आपण स्वतःचे पैसे आणू शकतो, त्याला आपण इक्विटी म्हणतो. इक्विटी आपण मित्रांकडून पण घेऊ शकतो आणि त्यांना आपण शेअर देऊ शकतो, बरोबर. आता फर्म व्हॅल्यू म्हणजे काय? आपण आपला बिझनेस आहे, बरोबर. आपण घेतलेला आहे 10 लाख रुपये समजा लोन, बरोबर. आणि आपले स्वतःचे इक्विटी आहे, आपण आपल्या स्वतःच्या नावाने शेअर घेतले आणि 10 लाख रुपये आपले स्वतःचे आहेत, बरोबर. हे झालं व्हॅल्यू ऑफ डेप्ट, हे झालं व्हॅल्यू ऑफ इक्विटी. हे दोन्ही मिळून होणार व्हॅल्यू ऑफ फर्म. हे कळालं का? हे व्हॅल्यू ऑफ VD म्हणजे व्हॅल्यू ऑफ डेप्ट, VE म्हणजे व्हॅल्यू ऑफ इक्विटी आणि VF म्हणजे व्हॅल्यू ऑफ फर्म. म्हणजे ह्याचा फॉर्म्युला सिंपल तयार होतो, व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. हा झाला त्याचा एक फॉर्म्युला. ह्या कॅपिटल स्ट्रक्चर कळालं असेल तुम्हाला आणि व्हॅल्यू ऑफ फर्म पण तुम्हाला कळालं असेल. आता व्हॅल्यू ऑफ फर्मचा अजून एक फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय KO. आता हे तुम्ही पाठच करून ठेवा, कारण पेपरला येणार आहे. मी हे सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे. EBIT म्हणजे काय, KO म्हणजे काय. KO म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल असतो. मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे काय 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 आहे पुढे. हे दोन पाठच करून घ्या. आता आपण पुढे जाऊया. आता कसं असतं माहिती आहे का, की वर्टिकल आपण बॅलन्स शीट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, तसं इन्कम स्टेटमेंट असतो तो वर्टिकल असतो. तो वर्टिकल इन्कम स्टेटमेंट आता मी तुम्हाला ते लिहून दाखवतो, तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे. आता बघा इथं सेल मायनस व्हेरिएबल कॉस्ट, ह्यालाच आपण ब्रॅकेटमध्ये VC, नेक्स्ट टाईमपासून मी VC लिहिणार, लक्षात ठेवा. हे उरलं कॉन्ट्रीब्युशन, बरोबर. कॉन्ट्रीब्युशनलाच आपण C ने डिनोट करतो. मायनस फिक्स्ड कॉस्ट, उरलेला असेल आपलं EBIT, ह्यालाच म्हणतो आपण अर्निंग अवेलेबल टू इंटरेस्ट, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, ठीक आहे. इंटरेस्ट अँड टॅक्स. आणि ह्याच्यामधनं जेव्हा आपण इंटरेस्ट लेस करतो, ह्यालाच आपण I पण म्हणतो EBT, त्यालाच काय म्हणतो आपण अर्निंग बिफोर टॅक्स, ठीक आहे. अर्निंग बिफोर टॅक्स. ह्याच्यामधनं टॅक्स आपण लेस केलो तर आपल्याला पॅट भेटतो, दॅट इज प्रॉफिट आफ्टर टॅक्स. प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता मी इथं EAT पण लिहू शकतो, लक्षात ठेवा, दॅट इज अर्निंग आफ्टर टॅक्स. इथं मी PBT पण लिहू शकतो, दॅट इज प्रॉफिट बिफोर टॅक्स. इथं PBIT पण लिहू शकतो, दॅट इज प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे अर्निंग किंवा प्रॉफिट हे दोन्ही पण आपण यूज करू शकतो. हे इथेपर्यंत तुम्हाला कळालं असेल. आता पुढं लेस करतो प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रेफरन्स डिव्हिडंड. आता प्रेफरन्स म्हणजे काय, एक प्रकारे लोनच पकडा तुम्ही. जर वर्षी समजा तुम्ही 1 लाख रुपये कुणाकडून घेतला आणि त्यांना शेअर दिला तर 10% म्हणजे 1 लाखाचे 10% किती झाले, 10,000. 10,000 तुम्हाला त्यांना द्यावं लागतील. हे तुम्हाला एक्सप्लेन करण्याचं आहे पुढं, हे फक्त लक्षात ठेवा. आणि लास्टला उरलेला आपल्या स्वतःला असेल, दॅट इज अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. हे तुम्हाला पाठच करावं लागेल. कुठल्या पण पेपरला काय पण असू दे, या MBA पेपरला थर्ड सेमिस्टरमध्ये 10 मार्काला क्वेश्चन पडणार, हे तुम्हाला लिहावंच लागेल. तुम्हाला मी हे शॉर्टमध्ये लिहून दाखवणार आहे, तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. आता मी नेक्स्ट पेजवर जातो, हे शॉर्टमध्ये लिहून दाखवतो, त्याचा पण तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट पेजला जातो, रेडी का? ठीक आहे, नेक्स्ट पेजला गेलो. आता मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. मी पेपरला तुम्ही असं पण लिहिलं तरी चालतं, सेल मायनस VC, कॉन्ट्रीब्युशन मायनस FC, EBIT मायनस इंटरेस्ट, EBT मायनस टॅक्स, दॅट इज पॅट मायनस PD, प्रेफरन्स डिव्हिडंड. उरलेला असेल अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर, ठीक आहे. आता हे तुम्हाला पाठच करावं लागेल, कारण तुम्हाला माहिती आहे की पेपरला हे तुम्हाला लिहावंच लागेल. ह्याच्या पुढे तुम्हाला इकडे अमाऊंट
जे असेल ते तुम्हाला असं इकडं अमाऊंट वगैरे लिहावं लागतील काय असेल ते. ठीक आहे. आता व्हॅल्यू ऑफ फर्म आपण शिकणार आहोत. व्हॅल्यू ऑफ फर्मचं तुम्हाला माहिती आहे की आपण इथे बघितलेलं आहोत की काय व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय KO. बरोबर. आपल्याला EBIT इथे दिसत आहे तुम्हाला. EBIT म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. बरोबर. इंटरेस्ट जेवढा आपण लोन घेतलेला आहे बँकेकडनं तेवढं इंटरेस्ट लेस केलं तर EBIT येणार. EBIT मधनं समजा 30% टॅक्स असेल तर 30% टॅक्स कट करून पॅट येणार. प्रेफरन्स डिव्हिडंड देतील किंवा नाही देतील, जेवढं असेल तेवढं लिहायचं, नाही दिलं तर 0 करायचं आणि पुढे जायचं. जे असेल ते अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर असेल. ठीक आहे. आता व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय KO आणि व्हॅल्यू ऑफ फर्म अजून एक फॉर्म्युला कुठला, व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. आता तुम्ही विचार करा इक्विटी सांगण्यापेक्षा पहिला डेप्टचा तुम्हाला सांगतो. आपण बँकेकडून लोन घेतलं तर 10%, 12%, 8%, 7% ह्या रेट ऑफ इंटरेस्ट असणार. तर 10% आपण क्वेश्चनमध्ये दिले समजा, तर हे त्याची कॉस्ट झाली का. आपल्याला ते कॉस्ट म्हणजे काय, आपले खर्च, ते आपल्याला बँकेला द्यावंच लागणार आहे. त्याला आपण के ने डिनोट करतो कॉस्ट, आणि डी म्हणजे कॉस्ट ऑफ डेप्ट झालं. हे कळालं का, कॉस्ट ऑफ डेप्ट. मग त्याच्यानंतर तसंच इक्विटीचं पण काय तर कॉस्ट राहणार. बरोबर. त्याला KE न डिनोट करतो. जसं KD म्हणजे कॉस्ट ऑफ डेप्ट, तसं कॉस्ट ऑफ इक्विटी म्हणजे KE. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि व्हॅल्यू ऑफ फर्म हे इक्विटी 10 लाख आणि डेप्ट 10 लाख, हे दोन्ही मिळून काय झालं आपलं व्हॅल्यू ऑफ डेट. बरोबर का नाही. 10 लाख प्लस 10 लाख 20 लाख हे झालं आपलं व्हॅल्यू ऑफ फर्म. त्याचं पण काय तर कॉस्ट असेल म्हणून त्याला आपण KO ने डिनोट करतो. दॅट इज ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल. बरोबर. अजून त्याला वॅक पण असं म्हणतात. वॅक म्हणजे तुम्हाला माहीत असेल वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. माहीत नसेल तर समजून घ्या की वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. हे कळालं का तुम्हाला. एक लक्षात ठेवा, आपला एक बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये तुम्ही इक्विटी स्वतःकडे तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि तुम्ही बँकेकडून 10 लाख रुपये घेतलेला आहे, म्हणजे व्हॅल्यू ऑफ इक्विटी 10 लाख रुपये झाली. व्हॅल्यू ऑफ डेप्ट किती झालं, 10 लाख रुपये. बरोबर. ह्या दोघांचं मिळून व्हॅल्यू ऑफ फर्म होणार, म्हणजे 10 + 10 20 लाख होणार. बरोबर. आता या व्हॅल्यू ऑफ इक्विटीचा काय तर कॉस्ट असेल त्याला KE ने डिनोट करतात, कॉस्ट ऑफ इक्विटी. आणि व्हॅल्यू ऑफ डेप्ट 10 लाख रुपये आहे आणि त्याचं काय तर कॉस्ट असेल त्याला आपण KD ने डिनोट करतो आणि त्यालाच कॉस्ट ऑफ डेप्ट असे म्हणतो. आणि टोटल जी व्हॅल्यू ऑफ फर्म असेल त्याचे काय तर कॉस्ट असेल म्हणून त्याला KO ने डिनोट करतो आणि ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल त्याला म्हणतो, किंवा त्याला वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल असे म्हणतो. हे तुम्हाला ओव्हरऑल कळालं आहे का. तर आपण पुढे जाऊया, डायरेक्ट क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. मी एक तुम्हाला क्वेश्चन सांगतो आणि सॉल्व्ह करून दाखवतो. ओके. चला तर आपण आता क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. इथंपर्यंत झालं आहे आपलं, इथंपर्यंत तुम्हाला लक्षात असेल. बरोबर. आता आपण क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. पहिला इथं गिवन लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल मी गिवनमध्ये काय काय लिहिणार आहे. ठीक आहे. रुपा लिमिटेड EBIT ₹5 लाख रुपये, म्हणजे रुपा लिमिटेडची EBIT किती, 5 लाख रुपये आहे. ठीक आहे. मी इथं लिहून टाकतो 5 लाख रुपये. ठीक आहे. द कंपनी हॅज 10% ₹20 लाख डिबेंचर्स. बरोबर. आता काय म्हटलं माहिती आहे का, डिबेंचर म्हणजे काय, एक प्रकारे लोन घेतलेलं आहे, लोकांकडून असू दे बँकेकडून असू दे, 10% वर घेतलेलं आहे डिबेंचर. ठीक आहे. मी पेपरला पण तुम्ही असंच लिहा, आता मी तुम्हाला लिहून दाखवतो तसंच लिहा. 10% डिबेंचर्स इज इक्वल टू ₹20 लाख. बरोबर. हे असं लिहायचं. म्हणजे इथं तुम्ही लगेच मी कॅल्क्युलेट करून घेतो की माझं इंटरेस्ट किती जाणार आहे. 20 लाखावर 10% म्हणजे 20 लाख इंटू 10% इज इक्वल टू ₹2 लाख. हे तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की इंटरेस्ट EBIT मधनं इंटरेस्ट इथं तुम्हाला माहीतच असेल की EBIT मधनं इंटरेस्ट आपण कट करतो 2 लाख रुपये. चला पुढे जाऊ आपण. द इक्विटी कॅपिटलायझेशन KE इज 16%. KE 16% आहे. कॉस्ट कधी पण पर्सेंटेजमध्ये असते, मी तुम्हाला सांगतोय. कॉस्ट ऑफ डेप्ट असू दे, कॉस्ट ऑफ इक्विटी असू दे, ती आपली पर्सेंटेजमध्येच असणार. ओके. ठीक आहे. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी, की मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी आपल्याला काढायची, व्हॅल्यू ऑफ इक्विटी काढायची, अजून व्हॅल्यू ऑफ फर्मचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, आणि ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल तेच म्हणजे KO काढायचं आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून दाखवतो. आपल्याला व्हॅल्यू ऑफ इक्विटी क्वेश्चन मार्क, व्हॅल्यू ऑफ फर्म क्वेश्चन मार्क,
आणि ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे KO किंवा वॅक विचारले इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे 3 गोष्टी आपल्याला विचारलेत. आपण आता सिंपल याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आता मी पहिला इन्कम वर्टिकल इन्कम स्टेटमेंट काढून घेतो. ठीक आहे. EBIT मायनस इंटरेस्ट EBT मायनस टॅक्स पॅट आलं आपलं. पॅट मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड जेव्हा मायनस करतो तेव्हा आपल्याला येईल अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत असेल. आता मी इकडे काय करतो रुपीजमध्ये ठेवतो. आपलं EBIT किती आहे 5 लाख रुपये. मी तर 5 लाख रुपये लिहू. आपलं इंटरेस्ट मी काढलेलं आहे. इंटरेस्ट आलं आपलं 2 लाख रुपये. 2 लाख मी मायनस करतो. 5 लाखमधनं 2 लाख गेले 3 लाख आले. आता टॅक्स तर इथं दिलेलं नाही डायरेक्ट 0 म्हणून 3 लाख मायनस 0 3 लाख आला. ठीक आहे. प्रेफरन्स डिव्हिडंड तर काय दिले नाहीत म्हणून डॅश करतो याला आणि खाली 3 लाख करतो. ठीक आहे. इथंपर्यंत तुम्हाला कळालेलं असेल. आता तुम्ही डोकं लावा की आपण व्हॅल्यू ऑफ इक्विटी कसं काढू शकतो, व्हॅल्यू ऑफ फर्म कसं काढू शकतो. आपल्याला 2 गोष्टी माहिती आहेत बरोबर. मी इथं हे इकडे करतो तुम्ही लक्ष द्या फक्त. हा बघा आता व्हॅल्यू ऑफ फर्म आपल्याला काढायचं आहे आणि व्हॅल्यू ऑफ इक्विटी पण काढायची आहे. आता व्हॅल्यू ऑफ फर्मचं तुम्हाला 2 फॉर्म्युला माहिती आहेत. व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. पण तुम्हाला व्हॅल्यू ऑफ इक्विटी माहीत नाही आणि व्हॅल्यू ऑफ फर्म पण माहीत नाही. फक्त तुम्हाला व्हॅल्यू ऑफ डेप्ट माहीत आहे जे आपण इथं लिहिलेलं आहे 20 लाख रुपये. आपली आपण डेप्ट किती घेतली आहे, लोन किती घेतलेलं आहे तर 20 लाख रुपये. तर आपल्याला इथं 20 लाख इथं लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील व्हॅल्यू ऑफ फर्म. बघ ह्याच्यावर नंतर आपण काय सोडू शकत नाही, ह्याला ब्रॅकेट करून सोडून टाकतो. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू ऑफ फर्मचं अजून एक फॉर्म्युला माहीत आहे ते म्हणजे काय EBIT डिवायडेड बाय KO. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू ऑफ फर्म पण माहीत नाही आणि KO दॅट इज ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल पण आपल्याला माहीत नाही. फक्त आपल्याला EBIT माहीत आहे ते आहे 5 लाख रुपये. तर आपण ह्याच्यावरनं पण काय करू शकत नाही, फक्त आपण फॉर्म्युला इथे लिहून ठेवू. ठीक आहे. आपण आता पहिला काढू. आपल्याला माहित आहे KE 16% दिलेला आहे आणि अर्निंग अवेलेबल टू इक्विटी शेअरहोल्डरला 3 लाख रुपये काढलेला आहे. म्हणून आपण व्हॅल्यू ऑफ इक्विटी काढू शकतो. काय व्हॅल्यू ऑफ इक्विटी आपण इथे काढू. व्हॅल्यू ऑफ इक्विटी इज इक्वल टू आपण अर्न किती केलेला आहे 3 लाख रुपये. 3 लाख डिवायडेड बाय किती पण KE असू दे डिवायडेड बाय KE केलं तर आपलं व्हॅल्यू ऑफ इक्विटी येऊन जाणार दॅट इज 3 लाख डिवायडेड बाय 16%. मी आता इथं कॅल्क्युलेटर करून दाखवतो. 3 लाख डिवायडेड बाय 16% 18,75,000. हे तुमचं काय झालं 18,75,000 तुमचं व्हॅल्यू ऑफ इक्विटी. ठीक आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण VE. मग आता बघा व्हॅल्यू ऑफ इक्विटी माहीत झालं. आपण इथं पुटअप करून टाकू. मग व्हॅल्यू ऑफ फर्म आपलं येऊन जाईल. व्हॅल्यू ऑफ फर्म इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट. व्हॅल्यू ऑफ इक्विटी आपलं काय 18,75,000 आणि व्हॅल्यू ऑफ डेप्ट किती आहे आपलं 20 लाख रुपये. 20 लाख रुपये टोटल आलं 38,75,000 बरोबर. आता बघा व्हॅल्यू ऑफ फर्म आलं आणि EBIT पण माहिती आहे. आपण ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल पण काढून घेऊ. ठीक आहे. VF इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय KO. व्हॅल्यू ऑफ फर्म आपल्याला माहिती आहे 38,75,000. 38,75,000 इज इक्वल टू EBIT आपण गिव्हनमध्ये दिलेलं आहे 5 लाख रुपये. 5 लाख रुपये डिवायडेड बाय KO म्हणजे ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. KO तिकडे घेतो 5 लाख डिवायडेड बाय 38,75,000. आता लक्षात ठेवा KO हे पर्सेंटेजमध्ये असतं म्हणून याला इंटू 100 हे विसरायचं नाही, कंपल्सरी द्यायचं. मग त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करायचं आहे. बघा कॅल्क्युलेटर घेतो. 5 लाख डिवायडेड बाय 38,75,000 इंटू 100. आपलं उत्तर आलं 12.90%. हे आलं KO. बघा आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या होत्या. व्हॅल्यू ऑफ इक्विटी आपण काढली. इथं व्हॅल्यू ऑफ इक्विटी आहे बघा. व्हॅल्यू ऑफ इक्विटी इथं काढलं आपण. आपल्याला व्हॅल्यू ऑफ फर्म काढायला सांगितले होते. आपण व्हॅल्यू ऑफ फर्म इथं काढलं बघा. VF इथं लिहितो व्हॅल्यू ऑफ फर्म आणि लास्ट KO किंवा वॅक इथं KO काढला आपण बघा. KO
ह्या तिन्ही गोष्टी आपण निघाले. अशा प्रकारे हा 10 मार्काला क्वेश्चन पडू शकतो. तरी हे आपण अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे, डन. एक सेकंड.